नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ऍडमिशन कॅप राऊंड 1 च्या अलॉटमेंट नंतर 16 ऑगस्ट रोजी बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी फ्रीज किंवा बेटरमेंट हे केलेलं असेल. तर कुठल्या कुठल्या अडचणी तुम्हाला आल्यात हे आज दिवसभरात म्हणजे 16 ऑगस्ट रोजी मी बघितले बरेच विद्यार्थी आले होते. फ्रीज देखील केले, बेटरमेंट देखील केले विद्यार्थ्यांनी. तर काहींना ऑनलाईन पेमेंट मध्ये अडचणी आल्यात, ऑनलाईन पेमेंट सक्सेस झालंय की नाही, किंवा सीट ऍक्सेप्टन्स हे जे आहे तर सीट ऍक्सेप्टन्स कंप्लीट झालंय की नाही, या सगळ्या गोष्टींवर डिस्कस करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय. 16 ऑगस्ट 2024 रोजी संध्याकाळी हा व्हिडिओ मी बनवतोय आणि 16, 17 आणि 18 असे 3 दिवस, 18 ऑगस्ट 2024 असे 3 दिवस तुम्हाला सीट ऍक्सेप्टन्स साठी दिलेले आहेत. ठीक आहे. बेटरमेंट किंवा फ्रीज करण्याची जी डिटेल प्रोसिजर आहे, स्टेप बाय स्टेप प्रोसिजर, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. आणि जर एका विद्यार्थ्याच्या बाबतीत असा झालंय आज की त्यांनी ऑनलाईन पेमेंट जे केलं होतं, ठीक आहे, ते करता करता त्याला अडचण आली आणि त्याची पुढची प्रोसिजर झाली नाही बेटरमेंटची, असं जर कोणी असेल त्यांनी देखील हा व्हिडिओ बघावा. आणि ज्यांनी अजून बेटरमेंट केलेलं नाहीये किंवा फ्रीज केलेलं नाहीये अशांसाठी हा व्हिडिओ महत्वपूर्ण ठरणार आहे. तर डिटेल व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी अक्षयज व्ह्यू पॉइंट या माझ्या चॅनलला, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा, कारण ऍडमिशन रिलेटेड खूप सारे टॉपिक्स आपण यावर घेऊन येणार आहोत. चला तर सुरू करूयात. स्टेप बाय स्टेप प्रोसिजर ऑफ सीट ऍक्सेप्टन्स म्हणजे फ्रीज आणि बेटरमेंट करण्याची डिटेल प्रोसिजर आणि विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी यावर मी डिटेल मध्ये हा व्हिडिओ बनवतोय. ओके. आता FE 2024 ही वेबसाईट आपल्याला माहितच आहे, खूप वेळेस आपण लॉग इन केलंय. ठीक आहे. थोडंसं झूम करतो. ऑलरेडी रजिस्टर्ड कॅन्डिडेटवर तुम्हाला क्लिक करायचंय. जर सीट ऍक्सेप्ट करायचं असेल तर तुमचा आयडी आणि पासवर्ड एंटर करा. ठीक आहे. जो कॅप्चा दिला जाईल तो एंटर करून साइन इन तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. साइन इन केल्याच्या नंतर असं एक पेज ओपन होईल की जिथं तुमचं नाव असेल, कुठली ब्रँच तुम्हाला अलॉट झालेली आहे ते दिसेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रेफरन्स नंबर अलॉटेड. आता इथं 22 नंबर दिलाय. ठीक आहे. जर प्रेफरन्स नंबर 1 असेल तर ते ऑटो फ्रीज असेल. ठीक आहे. तुम्हाला बेटरमेंट किंवा फ्रीज असं सीट ऍक्सेप्ट करता येणार नाही, ते ऑटो फ्रीज होऊन जाईल. ठीक आहे. आता 4 स्टेप्स दिलेल्या आहेत पहा. त्या 4 स्टेप सध्या इनकम्प्लीट दिसत आहेत. तर पूर्ण प्रोसेस झाल्याच्या नंतर या 4ही स्टेप ज्या सध्या रेड कलर मध्ये आहेत तर त्या ग्रीन व्हायला पाहिजेत. ठीक आहे. कंप्लीट प्रोसेस झाल्यानंतर मी जे सांगितलं की एका विद्यार्थ्याचा प्रॉब्लेम आला की त्यांनी सीट ऍक्सेप्टन्स बेटरमेंट केलं पण त्याचं ऑनलाईन पेमेंट जो करत होता तिथं अडचण आली. काय अडचण आली ते मी सांगणार आहे आणि ती आल्याच्या नंतर जर कोणाच्या बाबतीत आली असेल तर काय करायचं ते देखील या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे. ठीक आहे. थोडंसं झूम करतो तुम्हाला दिसण्यासाठी. आता हे जे आहे मी दुसऱ्या एका स्लाइडवर अजून डिटेल मध्ये ते घेतलेलं आहे. हा, आता हे बघा, या 4 स्टेप्स आपल्याला बेटरमेंट किंवा फ्रीज करताना करायचं. सगळ्यात पहिली स्टेप असेल ती सेल्फ व्हेरिफिकेशन. ठीक आहे. दुसरी स्टेप असेल ती चूज सीट ऍक्सेप्टन्स म्हणजे फ्रीज करायचे की बेटरमेंट करायचे हे तुम्हाला सिलेक्ट करायचंय. पे सीट ऍक्सेप्टन्स फी 1000 रुपये. आता हे जे 1000 रुपये तुम्हाला पे करायचे हे 1 टाइम असणार आहेत. जे फ्रीज करतील त्यांना देखील पे करायचे, जे बेटरमेंट करतील त्यांना देखील पे करायचे. जे आत्ता बेटरमेंट करतील आणि कॅप राऊंड 2 ला जातील तर त्यांना परत ते पैसे पे करायचे नाहीयेत. बरेचसे विद्यार्थी प्रश्न विचारतात की आता जर बेटरमेंट केलं कॅप राऊंड 1 ला आणि परत कॅप राऊंड 2 ला बेटरमेंट जर करायचं असेल तर परत ते पैसे भरावे लागतील का? तर तसं नाहीये. हे जे 1000 रुपये तुम्हाला पे करायचे आहेत ते 1 टाइम पे करायचे. ठीक आहे. कॅप राऊंड 1 ला किंवा 2 ला किंवा 3 ला किंवा जेव्हा तुमचं ऍडमिशन होईल त्यावेळेस. ठीक आहे. फ्रीज असेल किंवा बेटरमेंट असेल. आता ही फी म्हणजे 1000 एक्झॅक्टली नाही, काहींना थोडे 2-5 रुपये जास्तही येऊ शकतात. डिपेंड तुम्ही कुठल्या स्कॅन वरून तो QR कोड स्कॅन करता. आणि चौथी स्टेप जी आहे ती कन्फर्म सीट ऍक्सेप्टेड लेटर. ठीक आहे. तर या सगळ्या सध्या इनकम्प्लीट दिसत आहेत. पूर्ण प्रोसेस झाल्यावर त्या कम्प्लीट झालेल्या पाहिजेत. ठीक आहे. आता तुम्ही ज्यावेळेस पहिल्या स्टेपवर क्लिक कराल त्यावेळेस अशी एक इन्फॉर्मेशन येईल. जिथं जिथं इन्फॉर्मेशन असेल पुढे प्रोसीड करण्याच्या आधी तुम्ही सगळं रीड करायचंय. ठीक आहे. त्यामध्ये तुम्ही ऍडमिशन घेतलंय, फ्रीज केलंय किंवा बेटरमेंट केलंय तर तुम्हाला पुढे काय करावं लागेल याची डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली असते. ओके. आता
थोडस खाली स्क्रोल जर केलं तुम्ही तर तिथं तुमच्या सगळ्या डिटेल्स येतील, मार्क्स किती आहेत, नंबर कुठे लागलाय, आणि थोडस झूम करतो मी, नंबर तिथे लागलाय, कुठल्या ब्रँचला आहे आणि कुठल्या कॅटेगरीतून तुमचा नंबर लागलाय, सीट टाईप कुठलं अलॉट झालेलं आहे. ठीक आहे, तुमची कॅटेगरी कुठलीही असू द्या, सीट टाईप एक तर तुम्हाला ते डिस्प्ले केलं जाईल किंवा दुसरं डिस्प्ले केलं जाईल. आता इथे या केसमध्ये GOBCO असं दिलेलं आहे, म्हणजे जनरल ओबीसी कॅटेगरी आणि ओ म्हणजे अदर दॅन होम युनिव्हर्सिटी. ठीक आहे, ते सीट त्याला अलॉट केलं गेलंय त्या विद्यार्थ्याला. ठीक आहे, तुमची कॅटेगरी कुठलीही असू द्या, सीट हे कुठलंही अलॉट केलं जाऊ शकतं, पण तुमची कॅटेगरी तीच राहील. तुम्ही व्हेरिफिकेशन जर ओबीसी मधून केलंय तुमची कॅटेगरी ओबीसीच असेल, एनटी मधून केलंय तर एनटीच असेल. ठीक आहे, प्रेफरन्स नंबर फक्त 1 च्या पुढे असावा तरच बेटरमेंट करता येईल. ठीक आहे, आता प्रोसीड टू सीट ऍक्सेप्टन्स इथं तुम्ही केले. सीट ऍक्सेप्ट करणं म्हणजे काय करायचंय, आता अशी एक स्क्रीन येईल, सीट ऍक्सेप्ट. थोडं मी झूम करणार आहे, पण त्यामध्ये तुमचे सगळे कॅटेगरीचे डिटेल्स आणि मार्क्सचे डिटेल असतील. थोडस झूम करतो. आता इथं थोडस केअरफुली लक्ष द्या. हे बघा, इथं काही ठिकाणी नॉट सिलेक्टेड दिलंय आणि काही ठिकाणी करेक्ट दिलेलं आहे. हे नेमकं काय बघूयात आपण. तुमचं जेंडर काय, मेल की फिमेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचंय. कॅन्डिडेट टाईप सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे, ऑर्फन, TFWS या सगळ्या गोष्टी टिक करायच्या. ज्यावेळेस तुम्ही इथं टिक कराल त्यावेळेस इथं करेक्ट असेल, जिथं नॉट सिलेक्टेड आहे तिथं करेक्ट येईल टिक केल्याच्या नंतर. आता TFWS येस करायचं की नो, हा एक थोडासा वेगळा प्रश्न काही विद्यार्थ्यांच्या मनात असतो, कारण तुम्ही प्रोसिजर केलेली असते, व्हेरिफिकेशन केलेलं असतं ते TFWS मधून. तुमचा नंबर जरी TFWS मधून लागला किंवा नाही लागला तरी तुम्ही TFWS व्हेरिफिकेशनच्या वेळेस जर येस केला असेल तर ते येसच करायचं. मी ते पुढच्या स्लाइड मध्ये सांगतो. ठीक आहे, आता इथं पहा, येस करत असताना या स्लाइड मध्ये इथं नॉट सिलेक्टेड होतं कारण आपण काही सिलेक्ट केलं नाहीये. आता ज्यावेळेस तुम्ही सिलेक्ट कराल जेंडर मेल, ठीक आहे, कॅन्डिडेट टाईप महाराष्ट्र, तर इथं ते करेक्ट येणार आहे. ठीक आहे, आधी नॉट सिलेक्टेड होतं, आता ते करेक्ट आले, तर सगळे कॉलम तुमचे करेक्ट असले पाहिजे. ठीक आहे, तर कॅन्डिडेट टाईप कॅटेगरी टिक करायची. शक्यतो सगळं ते येसच येतं किंवा करेक्टलाच टिक करायचं असतं. हा, आता TFWS. ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांनी व्हेरिफिकेशन TFWS मधून केलेलं आहे त्यांनी येस किंवा करेक्टच टिक करायचंय. तुमचा नंबर TFWS मधून लागला असेल किंवा नसेल, तुम्ही व्हेरिफिकेशन जिथून केलंय तिथं तुम्हाला येस करणं अनिवार्य आहे. ठीक आहे, इथे सुद्धा ते करेक्टच येणार आहे. ठीक आहे, ते प्रोसेस मध्ये असताना लवकर होत नाही, त्याचा ज्यावेळेस स्क्रीनशॉट काढला गेला त्यावेळेस ते प्रोसेस मध्ये असेल, पण इथं सुद्धा करेक्ट, म्हणजे सगळे स्लॉट ते करेक्ट आले पाहिजेत. अजून काही डिटेल्स तुम्हाला ते विचारतं हे सीट ऍक्सेप्ट करण्याच्या आधी किंवा बेटरमेंट करण्याच्या आधी, फ्रीज करण्याच्या आधी. ठीक आहे, तुमचे टोटल मार्क HSC आणि SSC असे दोन्ही 10वीचे आणि 12वीचे मार्क्स हे तुम्हाला क्रॉस व्हेरीफाय करायचे आहेत. शक्यतो आणि 99% मुलांच्या बाबतीमध्ये इथं सगळीकडे करेक्टलाच टिक येतं. फक्त काही विद्यार्थ्यांचे जर मार्क्स चेंज झाले असतील, एडिट करायचे असतील किंवा रिचेकिंगला टाकलेले असतील तुम्ही पेपर आणि रिचेकिंगचा रिझल्ट लागलाय तर ते तुम्हाला चेंज करायचे मार्क, तर अशा केसमध्ये तुम्ही स्वतःहून काही करू नका. जिथं तुम्ही व्हेरिफिकेशन केलेलं आहे तिथे तुम्ही जा किंवा जिथे ऍडमिशन घ्यायचंय तुम्हाला तिथे जा. सीट ऍक्सेप्ट करताना ते जे कोणी व्हेरिफिकेशन करणारे अधिकारी असतील, स्टाफ मेंबर्स असतील, ते तुमचे केस बघून, तुमचे मार्क्स बघून एडिट होत आहे की नाही तर ते त्यानुसार तुम्हाला सल्ला देतील, त्याचनुसार तुम्हाला प्रोसीड करायचं आहे. अन्यथा हे 0.1% लोकांच्या बाबतीत होतं, पण जनरली सगळ्या स्टुडंटच्या बाबतीत इथं करेक्टलाच तुम्हाला टिक करायचंय, कारण व्हेरिफिकेशन करताना तुम्ही हे सगळे मार्क्स ऑलरेडी एंटर केलेले आहेत. ओके, सध्या इथं नॉट सिलेक्टेड आलेले ते पुढे जाऊन सिलेक्ट येईल किंवा तुम्हाला इथे हे सगळं जे आहे ते करेक्टला टिक करायचंय. ठीक आहे, परत एकदा मी रिपीट करतो, तुम्ही व्हेरिफिकेशनच्या वेळेस हे सगळे मार्क्स एंटर केलेले आहेत, फक्त ते खात्री करायची की बरोबर आहेत की नाही एवढंच. शक्यतो इथं करेक्टलाच सगळ्यांनीच टिक करायचं आहे, एक्सेप्शनल केसेस सोडून. ठीक आहे, 99% मुलांच्या बाबतीत हे करेक्टलाच टिक येईल. ठीक आहे, आता त्याच्या पुढे असेल की तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड केलेत ना, नॅशनॅलिटी, बर्थ सर्टिफिकेट, LC, SSC, HSC, नॉन क्रिमिलेअर किंवा काही असेल, कास्ट व्हॅलिडिटी, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिसतील. करेक्ट अपलोड केलंय का नाही ते तुम्ही क्लिक करून देखील बघू शकता. उदाहरणार्थ
नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटच्या समोर इथं तुम्ही जर क्लिक केलं तर ते सर्टिफिकेट ओपन होईल. म्हणजे तेच आहे की नाही ते तुमचं व्हेरीफाय करायचं. इथं व्हेरीफायला देखील टिक आलं पाहिजे. ठीक आहे. आता समजा तुम्हाला एखादं डॉक्युमेंट क्लिक करून बघायचं तर असं तुम्ही बघू शकता. हे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट आहे तर तिथंच तुम्ही तेच डॉक्युमेंट अपलोड केलं आहे की नाही याची फक्त खात्री इथं करायची. ओके. आणि ते झाल्याच्या नंतर हे सगळे व्हेरीफाईड होतील. एक एक डॉक्युमेंट तुम्ही ओपन करून बघा बरोबर असतील. एसएससीच्या समोर एसएससीच आहे का, सीईटीच्या मार्क्स समोर तेच अपलोड केलेलं आहे का. व्हेरिफिकेशनच्या वेळेस या सर्व गोष्टी झालेल्या असतात तरी सुद्धा हा एक प्रोसिजरचा भाग आहे आणि तो तुम्हाला करणं अनिवार्य आहे. ठीक आहे. कंपल्सरीच आहे सगळं. व्हेरीफाईड झालेलं पाहिजे, सगळे टिक झालेले पाहिजेत. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड. ठीक आहे. टिक झाल्यानंतर तुम्ही जेव्हा सेव्ह अँड प्रोसीड वर क्लिक कराल तेव्हा असा एक मेसेज तुम्हाला येईल. तर हे असेल की सेल्फ कन्फर्मेशन. म्हणजे तुम्ही जे काही अपलोड केलंय तुम्ही सगळं ब्राउचर रीड केलेलं आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टींची माहिती आहे. तुम्ही आय हॅव व्हेरीफाईड द सीट अलॉटमेंट. ठीक आहे. हे सगळं रीड करून तुम्हाला या बॉक्समध्ये टिक करायचं आहे. म्हणजे काय की या पद्धतीने. ठीक आहे. टिक आल्याच्या नंतरच हे सगळं तुम्हाला मान्य आहे. हे सगळं सेल्फ कन्फर्मेशन आपण त्याला म्हणतो. ते केल्याच्या नंतरच मग तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीड वर जायचंय. ठीक आहे. आता ते बटन दाबल्याच्या नंतर ही आहे सगळ्यात महत्वाची स्क्रीन की ज्याला तुम्ही फ्रीज करायचंय का बेटरमेंट करायचं असं म्हटलं जातं. वरती जे दिलंय ते बेटरमेंट आहे, खाली जे दिलंय ते फ्रीज आहे. ठीक आहे. झूम करतोय मी हे. ठीक आहे. तर मग बेटरमेंटला ज्यांना जायचं त्यांनी हा जो कॉलम आहे इथली माहिती डिटेलमध्ये रीड करायची, त्याशिवाय पुढे जाऊ नका. ज्यांना फ्रीज करायचंय म्हणजे ऍडमिशन घ्यायचंच आहे त्या कॉलेजला. ठीक आहे. तर त्यांनी ही माहिती रीड करून इथं फ्रीज अँड प्रोसीड म्हणायचंय. ठीक आहे. दोन्हीपैकी एक ऑप्शन आपण करून बघू. थोडंसं मी झूम करतो. समजा आता ही बेटरमेंट आहे. ठीक आहे. बेटरमेंट म्हणजेच काय, नॉट फ्रीज. ठीक आहे. बेटरमेंट अँड प्रोसीड म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 2 ला अपियर व्हायचं आहे, दुसरा राऊंड करायचा आहे आणि जे लागलेलं शीट आहे सध्या तुम्हाला जिथं अलॉटमेंट झालेली आहे ते तुम्हाला रिझर्व्ह करून ठेवायचे, बुक करून ठेवायचंय. अजून एक गोष्ट इथं महत्वाची सांगतो मी तुम्हाला. बेटरमेंट करताय याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लागलेलं सीट तुम्ही बुक केलंय. पुढच्या राऊंडला जात असताना समजा तुम्हाला 10 ऑप्शन नवीन टाकायचे. ठीक आहे. ते 10 ऑप्शन टाकल्याच्या नंतर तुमचा लास्ट ऑप्शन जो असेल बाय डिफॉल्ट आधीचं जे कॉलेज लागलेलं आहे तेच तुमचं कॉलेज लास्ट नंबरला येऊन जाईल. ठीक आहे. ते सिलेक्ट करायची गरज पडणार नाही. बाय डिफॉल्ट ते शेवटी. समजा एखाद्याला 40 ऑप्शन टाकायचं तर 41वा ऑप्शन तो जो आधी लागलेला आहे कॅप राऊंड 1 ला तो असेल. तुमचा वरती 40 मध्ये कुठे नाही लागला तर तुमचा तो 41 नंबर जो काय असेल 41 नंबर तिथं तुमचा नंबर लागून जाईल. ठीक आहे. तर बेटरमेंट करताना ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही रीड करून घ्या. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याने बेटरमेंट केलेली आहे, कॅप राऊंड 2 ला तो अपियर झालेला आहे आणि त्यांनी कॅप राऊंड 2 भरत असताना समजा 7 ऑप्शन भरले वेगळे नवीन आणि 8 नंबरचा म्हणजे लास्ट ऑप्शन कॅप 1 ला लागलेलं कॉलेज असेल. म्हणजे 8 ऑप्शन टोटली त्यांनी भरलेत इन्क्लुडिंग प्रिव्हियस 1. टोटल 8 भरलेले आहेत आणि समजा त्याचा 4 नंबरच्या दुसऱ्या एखाद्या कॉलेजला, नवीन कॉलेजला अलॉटमेंट झाली कॅप राऊंड 2 साठी तर त्याचं आधीचं कॉलेज जे आहे लागलेला जो नंबर आहे तो निघून जाईल आणि नवीन कॉलेजला तुम्हाला अलॉटमेंट होईल. ठीक आहे. जर कुठेच नंबर नाही लागला सेकंड राऊंडला पण ऑप्शन देऊन सुद्धा तर आधीचं जे कॉलेज आहे तिथं ऍज इट इज तुमचा नंबर राहणार आहे. तर काळजी करू नका. बेटरमेंट करत असाल तरी हरकत नाहीये. ठीक आहे. बेटरमेंटला किंवा फ्रीजला ज्यांना कन्फर्म करायचं जे त्यांनी फ्रीज अँड प्रोसीड असं म्हणा. ठीक आहे. दोन्ही केसमध्ये काय होईल, ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल, सपोज बेटरमेंटला तुम्ही क्लिक केलं, ठीक आहे, तर तुम्हाला ते एंटर युअर लॉग इन पासवर्ड, बेटरमेंट करण्याच्या आधी ते तुम्हाला पासवर्ड विचारतं. ठीक आहे. ते सॉफ्टवेअर जे आहे पासवर्ड विचारेल आणि प्रत्येक ठिकाणी वेबसाईटवर सांगितलेलं आहे की तुम्ही तुमचा पासवर्ड कुणालाही शेअर करू नका. कारण कुणीतरी तुमचा पासवर्ड घेतलाय मित्रांनी, अजून कोणी परस्पर त्यांनी जर व्हेरीफाय केलं, सीट ऍक्सेप्ट केलं तर तो तुमचा राईट नसेल. ठीक आहे. तुमचा पासवर्ड कुठेही शेअर करू नका. पासवर्ड एंटर केल्याशिवाय, तो व्हेरीफाय झाल्याशिवाय तुमचं सीट ऍक्सेप्ट होणार नाही. ठीक आहे. त्यामुळे हा ज्याचा त्याचा राईट आहे. तर ज्या त्या विद्यार्थ्याच्या इच्छेनुसारच ते सीट ऍक्सेप्टच होणार आहे. ठीक आहे. इथं तुम्ही पासवर्ड टाकल्यानंतर व्हेरीफाय पासवर्ड असं म्हणायचंय. व्हेरीफाय पासवर्ड हे तुम्ही केल्याच्या नंतर तुम्हाला
तुमच्या मोबाईल नंबरवर, रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक ओटीपी येणार आहे. ठीक आहे, तो ओटीपी इथे एंटर करायचा आहे. जर काही कारणास्तव ओटीपी नाही आला तर रिट्राय ऑन कॉल असं देखील करू शकता. तुम्हाला एक कॉल येईल, त्याच्यावर जो नंबर सांगितला जाईल तो तुम्ही एंटर करायचा आहे. ठीक आहे, आता तो एंटर केल्याच्या नंतर इथे तुम्ही नंबर एंटर कराल, तो 6 अंकी असेल. व्हेरीफाय ओटीपी फॉर बेटरमेंट म्हणजेच नॉट फ्रीज, म्हणजे इथं तुम्हाला विचारेल जर तुम्ही बेटरमेंट करत असाल तर, किंवा फ्रीज जर करत असाल तर इथं तसं उल्लेख येईल, व्हेरीफाय ओटीपी फॉर व्हॉट, एक तर फ्रीज किंवा बेटरमेंट. इथं तुम्ही बेटरमेंट करत होता तो विद्यार्थी, तर त्याला व्हेरीफाय ओटीपी फॉर बेटरमेंट असं आलेलं आहे. ठीक आहे, आता ज्यावेळेस तुम्ही सेव्ह कराल, प्रोसीड कराल, त्यानंतर इथं येईल सीट ऍक्सेप्टन्स स्टॅटस. ठीक आहे, हा असेल बेटरमेंट. आणि इथं पहा सीट कन्फर्मेशन स्टॅटस, ते नॉट कन्फर्म देतात इथपर्यंत. सीट ऍक्सेप्टन्स स्टॅटस काय आहे, बेटरमेंट आहे की फ्रीज आहे ते डिस्प्ले करेल. आता सीट कन्फर्मेशन स्टेटस नॉट कन्फर्म असं काय, जोपर्यंत तुम्ही पेमेंट करत नाही, ऑनलाईन 1000 रुपये पे करत नाही, तोपर्यंत सीट कन्फर्मेशन स्टॅटस हे नॉट कन्फर्मच राहील. ज्यावेळेस ऑनलाईन पेमेंट होईल त्यावेळेस तिथं मग ते कन्फर्म देईल पुढच्या स्टेप मध्ये. ठीक आहे, आता इथं सिलेक्ट पेमेंट मोड दिलाय, त्यांनी ऑनलाईनच पेमेंट करायचंय, ऑफलाईन होणार नाही. ऑनलाईन मध्ये तुम्ही क्रेडिट कार्ड वरून करा, नेट बँकिंग वरून करा, डेबिट कार्ड वरून करा, फोन पे युज करा, युपीआय युज करा, चालेल. इथं टिक करायचंय तुम्हाला ऑनलाईन वर आणि मग सेव्ह अँड प्रोसीड म्हणायचंय. ठीक आहे, त्यानंतर सीट ऍक्सेप्टन्स फी इकडे दिलेलं आहे की 1000 रुपये. ठीक, ज्यावेळेस तुम्ही इथं सिलेक्ट कराल त्यावेळेस इथं ती फी रिफ्लेक्ट होईल. सध्या 0 दाखवते. जोपर्यंत सिलेक्ट करत नाही आणि प्रोसीड म्हणत नाही, प्रोसीड फॉर पेमेंट, तोपर्यंत तिथे येणार नाही. हा, आता इथं सिलेक्ट केलंय, प्रोसीड फॉर पेमेंट म्हटलंय, टोटल फी तुमची 1000 रुपये तिथं आली आहे. ठीक, आता प्रोसीड म्हटल्याच्या नंतर ऑनलाईन किंवा रोजर पे कुठलाही ऑप्शन तुम्ही तो घेऊ शकता. इथं आय ऍग्री टर्म्स अँड कंडिशन, पेमेंटशी रिलेटेड जेवढ्या काही टर्म्स कंडिशन असतील त्या तुम्हाला आय ऍग्री इथं टिक करावं लागेल. ते टिक केल्याच्या नंतर इथे छोटेसे इन्स्ट्रक्शन्स येतील, पेमेंट संदर्भातच असतील, ते तुम्ही रीड करायचे. आता एका विद्यार्थ्याच्या बाबतीत काय प्रॉब्लेम झाला होता तो मी इथे सांगतो. ठीक आहे, हे टिक केल्यानंतर तुम्हाला इथं प्रोसीड म्हणायचंय. ठीक आहे, प्रोसीड केल्यावर डू यू वॉन्ट टू प्रोसीड करंट पेमेंट सिलेक्शन, त्याच पेमेंटनी तुम्हाला जायचंय का असं ते विचारतंय. ओकेला क्लिक करा. आता इथे शो क्यूआर किंवा फोन पे असे खूप सारे ऑप्शन्स आहेत. तर तुम्हाला नेट बँकिंग वापरायचंय की युपीआय वापरायचं हे तुम्ही ठरवायचंय. सगळ्यात महत्वाची स्लाइड आता यापुढे असेल पेमेंट संदर्भात. ज्यांचे पेमेंट फेल झालेले आहेत किंवा सक्सेस झाले नाही, जे काही असेल तर त्यांच्यासाठी ही पुढची स्लाइड महत्वाची असेल. ठीक आहे, शो क्यूआर कोड म्हणा. शो क्यूआर कोड केल्यावर तुम्हाला इथं डिटेल्स येतील. ठीक आहे, अमाऊंट आहे 1000 रुपये आणि एक्स्ट्रा चार्जेस ते कन्व्हिनियंट चार्जेस घेतात, सगळे मिळून 1000, 1-2 रुपये असे एक्स्ट्रा तुमचे कटतील. डिपेंड आहे तुम्ही कुठलं युपीआय किंवा नेट बँकिंग युज करताय त्यानुसार ते चार्जेस हे थोडेसे व्हॅरी होतील. ठीक आहे, आता कंटिन्यू आणि पे केल्याच्या नंतर, ठीक आहे, कंटिन्यू आणि पे केल्याच्या नंतर तुम्हाला क्यूआर कोड डिस्प्ले होईल. मोबाईल मधून देखील तुम्ही हे पेमेंट करू शकता. क्यूआर स्कॅन करा. क्यूआर स्कॅन केल्याच्या नंतर, ठीक आहे, क्यूआर स्कॅन केल्याच्या नंतर जोपर्यंत ही स्क्रीन येत नाही पेमेंट सक्सेसफुल, तोपर्यंत विद्यार्थ्यांनी रिफ्रेश करायचं नाहीये आणि तोपर्यंत बॅक स्क्रीनला पण जायचं नाहीये. बॅक बटन प्रेस करायचं नाहीये. आणि शक्यतो तुम्ही लॅपटॉपवर किंवा अशा डिव्हाइसवर फॉर्म भरा किंवा हे पेमेंट करा की जे बंद होणार नाही. ऐनवेळेस लाईट जाते किंवा मग इंटरनेटचा प्रॉब्लेम होतोय, अशा गोष्टी व्हायला नाही पाहिजेत. जर तसं झालं तर, समजा तुम्ही या स्टेपला आधीच्या क्यूआर कोड स्कॅन केलाय आणि अचानक काहीतरी इंटरनेट कनेक्टिव्हिटी प्रॉब्लेम आलाय किंवा तुम्ही रिफ्रेश केलंय, तिथे येतच आधी रिफ्रेश वगैरे करू नका असं तिथे येतं. ते प्रत्येक पेमेंटच्या बाबतीत असंच असतं. ऑनलाईन पेमेंटच्या बाबतीत ज्या विद्यार्थ्यांनी, एका विद्यार्थ्याच्या बाबतीत प्रॉब्लेम झालाय आज की रिफ्रेशचं बटन त्यांनी प्रेस केलं किंवा होत नव्हतं, पुढे जात नव्हतं म्हणून ते रिफ्रेश केलं किंवा बॅक बटन दाबलं, तर त्याची प्रोसेस तिथेच थांबते. सीट ऍक्सेप्ट होत नाही. ठीक आहे, सीट ऍक्सेप्टन्स बेटरमेंट जरी आला असेल तरी तो कन्फर्म होत नाही. ठीक आहे, मग आता ते पेमेंट तुम्हाला रिफंड कधी होतील याचं उत्तर मी नाही देऊ शकत. ते पेमेंट तुमचं कदाचित 4 दिवसात होईल, 2 दिवसात होईल, माहित नाही. तुम्हाला परत एकदा 1000 रुपये पे करावे लागतील.
तुम्ही रिफ्रेश वगैरे असे काही गोष्टी केल्यात तर तुमच्या अकाउंट मधून कदाचित पैसे कट होतील, पण प्रोसेस पुढे जाणार नाही. तर जोपर्यंत पेमेंट सक्सेसफुल होत नाहीये तोपर्यंत तुम्ही विद्यार्थ्यांनी तसाच वेट करायचा आहे. ते हार्डली 30 सेकंद किंवा 1 मिनिटाच्या आसपास वेळ घेतो, कदाचित थोडासा जास्त वेळ रेंजनुसार तो जाऊ शकतो. ठीक आहे, तर सगळ्या गोष्टी पूरक असतील, सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतील अशाच ठिकाणी तुम्ही ते पेमेंट ऑनलाईन पद्धतीने करा. ठीक आहे, आणि ज्यांच्या कोणाच्या अडचणी असतील पेमेंटच्या बाबतीत, सरळ सरळ तुमच्या जवळपास एखादा इंजिनिअरिंग कॉलेज असेल किंवा एखादा व्यक्ती असा आहे की ज्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, त्याच्याकडे जाऊन तुम्ही ही बेटरमेंटची किंवा फ्रीजची प्रोसिजर करू शकता, सीट कन्फर्मेशनची प्रोसिजर करू शकता. हे आलंय म्हणजे तुमचं पेमेंट सक्सेस झालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला एक प्रिंट आउट येईल, सगळ्यात खाली जर गेलं तर एक प्रिंट येईल, त्या प्रिंट मध्ये हे सगळं दिलेलं असेल. आता इथं जर बघितलं तर पेमेंट सक्सेस झाल्याच्या नंतर स्टेटस काय, बेटरमेंट, किंवा ज्यांचं फ्रीज केलंय त्यांना स्टेटस फ्रीज येईल. आणि सीट एक्सेप्टन्स काय तर कन्फर्म, मग अशी ते नॉट कन्फर्म होतं, आता ते काय ते कन्फर्मला आलेलं आहे. आणि कधी तुम्ही कन्फर्म केलंय, किती रुपये पे केलेत, रेफरन्स नंबर काय, हे सगळं कुठल्या डेटला तुम्ही पे केलेलं आहे, हे सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन तिथे येते. ठीक आहे, प्रिंट सीट एक्सेप्टन्स फॉर्म, त्यानंतर तुम्हाला तो प्रिंट करायचा आहे आणि ते असेल तुमचं सीट एक्सेप्टन्स. ओके, ज्यांचं फ्रीज झालेलं असेल, ज्यांना कन्फर्म करायचं त्यांना अजून एक कन्फर्म कॉलेज लेवलचं असतं, ते ज्या कॉलेजला ऍडमिशन होईल तिथले स्टाफ ती सगळी प्रोसिजर तुमची करून घेतील. त्यानंतरचं कॉलेज कन्फर्मेशन एक असतं, ते देखील करून घेतील. पण ज्यांचं बेटरमेंट करायचं त्यांची प्रोसेस इथपर्यंतच आहे. ठीक आहे, तर यानंतरचे अपकमिंग व्हिडिओज हे आहेत. तुम्ही सगळे विद्यार्थी कॅप राऊंड 1 ला, काही विद्यार्थी फॉर्म भरतील किंवा फ्रीज करतील, काही बेटरमेंट करतील. कॅप राऊंड 2 नंतर बरेचसे कॉलेजेस सुरू होणार आहेत. तर न्यू सिलेबस जो आहे या वर्षीचा 2024-25 ला नवीन सिलेबस आलेला आहे 2024 पॅटर्ननी. तो सिलेबस काय असेल, फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला स्कीम काय असेल, सब्जेक्ट कुठले असतील, सब्जेक्टला वेटेज काय, या सगळ्या गोष्टींची माहिती, त्याचबरोबर कॅप राऊंड 1 झाल्याच्या नंतर व्हॅकंट सीट किती आहेत आणि कट ऑफ लिस्ट वगैरे या सगळ्या गोष्टींची किंवा ऍडमिशन रिलेटेड जे टॉपिक असतील ते आपण घेऊन येणार आहोत अक्षय's व्ह्यू पॉइंट या चॅनलवर. तर या चॅनलला जेवढं शेअर करता येईल तेवढं शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत जाऊ द्या. थँक्यू.